कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर म्हसोबा वस्ती परिसरात शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हृदयद्रावक अपघात घडला। जवळके या ठिकाणी शाळेत जात असताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांना 6 टायर कंटेनरने जोराची धडक दिली। या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अपघात गंभीर स्वरूपाचा असल्याने समस्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन सुरू केले। विशेष म्हणजे गेल्या तब्बल 8 वर्षांपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे। या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलन केले, निवेदन व तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने सातत्याने पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे। त्याच दुर्लक्षाचा परिणाम आजच्या अपघातातून समोर आला आहे। या मार्गावर शाळकरी मुले, पादचारी व स्थानिक व मोठ्या प्रमाणात नागरिकांची सतत वर्दळ असताना रस्ता दुरुस्ती न झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। जोपर्यंत कोपरगाव संगमनेर हा रस्ता तातडीने रस्ता दुरुस्ती व ठोस उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे। सकाळी 8:30 8:15च्या दरम्यान मुलं शाळेत जात असताना एक आमचा जो गौरव संतोष गाडे नावाचा जो मुलगा आहे, दोघं भाऊ शाळेत चालले होते आणि त्या दरम्यान इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून आज आपण लक्षात येत असेल का इथली एकंदरीत परिस्थिती काय आहे। आणि त्या मुलाला आपण जो समोर जो आपला हे कंटेनर दिसतो, या कंटेनरने धडक दिली आणि अनपेक्षित घटना अशी आहे का दोघं जण मुलं त्या एका सायकलीवरती होते आणि दुर्दैवाने एक मुलगा त्या गाडीखाली आला आणि दुसरा गाडीच्या विरुद्ध दिशेला पडला आणि त्याच्यामुळं घटना अशी घडली का जो मुलगा ज्या गाडीखाली आला त्याची आजची परिस्थिती खूप गंभीर आहे। म्हणजे आज तो जीवन मरणाशी झुंज देतोय आणि दुसरा जो मुलगा आहे तो बाजूला पडल्यामुळे थोडक्यात बचावला। एकंदरीत आपण ही सगळी जर परिस्थिती बघितली तितकी भयानक आहे आणि ही पहिली घटना नाही। अगदी या रस्त्यामध्ये दर दिवसाला दर सेकंदाला या घटना घडतात। तर आज आमच्या अंजनापूर आणि परिसरातली सगळ्या लोकांची भावना इतकी गंभीर झालेली आहे का जर याच्यावरती प्रशासनानं, लोकप्रतिनिधी असेल, सगळे आजी माजी सगळे अधिकारी जे असतील सगळ्यांनी याच्यावरती बोध घ्यावा। आम्हाला खूप याच्या अगोदर आम्ही म्हणजे आणि आमच्या ज्या परिसरातल्या लोकांची भावना आहे का आजपर्यंत आम्ही खूप सोचलोय, परंतु आजही जर या गोष्टी दखल नाही घेतली तर या संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे आणि मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, जेणेकरून या आंदोलनाला आणि या परिस्थितीला न्याय मिळेल। आणि आज जर या गोष्टीवर जर तुम्ही दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी अशा चालू राहतील आणि याचा सगळा त्रास या सगळ्या गोष्टी आमच्या परिसरातील लोकांना सोसावं लागतील। आणि नंतर जर याची आजच्या ह्या आंदोलनाची जर काही दखल नाही घेतली प्रशासनानं तर याची अपरोक्ष भविष्यामध्ये खूप मोठा जनक्षोभ होईल। कारण याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलनं केली, आज असं नाही आहे का पहिल्यांदा लोक रस्त्यावर आली घटना घडल्यानंतर। याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलनं केली, आम्ही भाकरी भाजल्या, आम्ही प्रेतयात्रा काढल्या, आम्ही रस्त्यावर झोपून पाहिलं, आम्ही दूध ओतलं, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, तरी दुग्धाभिषेक आम्ही आंदोलनं केले, तरी सुद्धा ह्या निष्ठुर अशा या शासनाला प्रशासनाला जाग आलेली या रस्त्या संदर्भात। कारण कोपरगाव ते संगमनेर रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि याच्यावर जर शासन प्रशासन जर दखल घेत नसेल तर मग जनतेची काय, आम्ही तुम्ही बघत असाल ही सगळी लाईन लागलेली आहे, लोक रस्त्यावरती आलेले आणि जर याच्यावरती शासनाने प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी आम्ही या सगळ्या लोकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो। आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं आलेलं आहे, पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांची एकदम योग्य भूमिका पार पाडलेली आहे आतापर्यंत आणि आज त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आम्ही शांततेच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला ठोस काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून लोक हलणार नाही अशी या स्थानिक लोकांची सगळ्यांची भावना आहे।